होणार आहे. आज चांगल्या स्वरूपाचा पाऊस आज पडणार आहे म्हणून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा. पण राज्यात आज देखील काय होणार आहे, 17 जुलैला इकडं मराठवाड्यामध्ये देखील परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, त्याच्यानंतर सोलापूर इकडं, त्याच्यानंतर अहिल्यानगर ह्या परिसरात देखील आज 17 तारखेपासून आज बऱ्याच भागात पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. 17, 18, 19ला हे राहील, पण 20 तारखेच्या नंतर बऱ्याच भागामध्ये आणखीन बराच भाग कव्हर करणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मुंबईकडे देखील काय होणार आहे, आज देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होईल, पण मुंबई, नाशिक आणि कोकणपट्टीकडे मात्र 25 तारखेनंतर मात्र जोराचा मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज मुंबईकरांनी घ्यायचा. कारण की मुंबईकडे 25 तारखेनंतर मुंबईकडे शेवटच्या आठवड्यात मात्र जोरदार मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज मुंबई, पुणे, नाशिक, त्र्यंबकेश्वर या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर तिकडे देखील काय होणार, 25 म्हणजे शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस पडणार आहे. पण आज 17 तारखेपासूनच बऱ्याच भागामध्ये कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर अहिल्यानगर, पुणे जिल्हा, इकडं बीड जिल्हा, लातूर जिल्हा सगळीकडे बऱ्याच भागामध्ये आज पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे. म्हणजे आजपासून चांगला पाऊस वाढणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर विदर्भामध्ये तर आज चांगला पाऊस असणारच आहे, पण विदर्भात देखील 20 तारखेच्या नंतर 20 जुलैच्या नंतर आणखीन पावसामध्ये वाढ होणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर सारांशमध्ये सांगतो की आज 17 तारखेपासून ते 5 ऑगस्ट पर्यंत राज्यात पाऊस असाच दररोज वेगवेगळ्या भागात पडतच राहणार आहे आणि जे संपूर्ण जे शेतकऱ्याचे पीक आहेत त्यांना सगळ्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतला. त्याच्यानंतर आषाढी एकादशी 25 तारखेला आहे, तर पंढरपूरला मात्र दुपार 4च्या दरम्यान संध्याकाळी मात्र थोडाफार प्रमाणात पाऊस असणार आहे म्हणून यात्रेकरूंनी हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. कारण की 25 तारखेला तिथं पाऊस थोडाफार पडणार आहे, जास्त काय असा मोठा नाही, म्हणजे नुकसानकारक नाही, मुसळधार तसा काही नाही, उगाच थोडा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज यात्रेकरूंना देखील घ्यायचा म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर यात्रा परतल्याच्या नंतर राज्यात मात्र 27-28च्या नंतर बऱ्याच भागामध्ये काही ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हे आज देखील त्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर इकडे जळगाव जिल्हा झालं, धुळे जिल्हा झाला, नंदुरबार जिल्ह्यात देखील काय होणार आहे, आज 17 पासून बऱ्याच भागामध्ये थोडाफार पाऊस वाढणार आहे. पण नंदुरबार जिल्ह्यात मात्र शेवटच्या आठवड्यात एक लो प्रेशर आहे, म्हणजे एक चक्रीवादळ आहे. चक्रीवादळ काय होणार आहे, इकडे 22-23च्या नंतर इकडे नागपूरकडून येते असल्यामुळे नागपूर, इकडे अमरावती, अकोला असं करत करत मध्य प्रदेशकडे जाणार आहे. मध्य प्रदेशकडून काय होणार आहे, इकडे इंदूरकडून इकडे लगेच इकडे जळगाव असा करत करत इकडे परत गुजरातकडे येणार आहे. गुजरातकडे येत असल्यामुळे नंदुरबारकडे येऊन तेच मुंबईकडे जाईल. त्याच्यामुळे काय होणार, नंदुरबार जिल्ह्यामध्ये शेवटच्या आठवड्यात मात्र चांगला पाऊस पडणार आहे. मग ते पाऊस मुंबईला देखील काय होणार आहे, 25, 26, 27च्या नंतर मुंबईकडे देखील, मुंबई इकडे बोईसर त्या परिसरामध्ये, इकडे त्र्यंबकेश्वर तिकडल्या पट्ट्यामध्ये, इगतपुरीकडे, संगमनेर, अकोला तिकडे देखील चांगला पाऊस पडणार आहे पुन्हा हा अंदाज लक्षात. म्हणजे सांगायचं झालं तर सध्या आता जशी 8 दिवस पावसानं उघड दिली होती तसं काही आता उघडीप नाही. फक्त राज्यात काय होणार आहे, आज 17ला एक भाग धरला तर उद्या 18ला दुसरा भाग धरणार, पुन्हा परत तिसरा भाग धरणार. चांगला पाऊस पडणार आहे म्हणून विदर्भवासियांसाठी आनंदाची बातमी. म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी 20 तारखेपर्यंत तुम्ही तुमचे शेतीचे कामे करून घ्यायचे, कारण की 21 तारखेच्या नंतर चांगला जोराचा पाऊस तुमच्या भागात येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. जसं मुंबईकडे पडला तसा आता विदर्भाचा नंबर आहे, नागपूरचा, वर्ध्याचा, भंडाराचा, चंद्रपूरचा, गडचिरोलीचा त्यांचा आता नंबर आहे म्हणून हा अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा. पण तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचं सांगू इच्छितो, पंढरपूरची दिंडी परतल्याच्या नंतर मात्र राज्यात मात्र जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. मग ते पाऊस कसा पडणार आहे, 27 जुलैपासून ते 5 ऑगस्ट पर्यंत राज्यात मग जोराचा पाऊस सगळीकडेच पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर अहिल्यानगर जिल्हा, पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा तिकडे काय होणार आहे, 21 तारखेच्या नंतर चांगला पावसाला सुरुवात होईल आणि सरी मात्र पुणेकडे तिकडे सुरू होतील म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर इकडे सांगली जिल्हा झालं, सोलापूर जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तिकडे पाऊस येणार आहे.
तिकडे सध्या तरी असा मोठा पाऊस तिकडल्या भागात नाही, म्हणून लातूर जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा ह्या भागातील शेतकऱ्यांनी, बीड जिल्ह्याच्या काही भागातील शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा. आता हे जे पाऊस येणार आहे म्हणजे आता 21 जुलैपासून जे जास्त पाऊस फक्त आता पूर्व विदर्भ आणि पश्चिम म्हणजे 14 जिल्ह्यामध्ये जास्त पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा. त्याच्यानंतर यात्रा परतल्याच्या नंतर मात्र महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा. म्हणजे 27 जुलैच्या नंतर राज्यात मग 27 जुलै ते 5 ऑगस्टच्या दरम्यान मग राज्यात सगळीकडे जोराचा पाऊस राहील, म्हणून हे अंदाज लक्ष घ्यायचा. तसेच काही जिल्ह्यामध्ये आणखीन अद्यापही काही काही भागात पाऊस झाला नाही. त्याच्यामध्ये नंदुरबार जिल्हा एक आहे, सोलापूर जिल्हा एक आहे, लातूर जिल्ह्याचा काही भाग आहे, धाराशिव जिल्ह्याचा भाग आहे, बीड जिल्ह्याचा काही भाग आहे, नांदेडचा काही भाग आहे, सांगलीचा काही भाग आहे. त्या भागात मात्र 21 जुलैपासून ते 5 जुलैच्या दरम्यान तिकडे देखील दररोज वेगवेगळ्या भाग 21 जुलै ते 5 ऑगस्टच्या दरम्यान तिकडे देखील त्या भागात पाऊस पडेल आणि त्यांच्या देखील पेरण्या होणार आहेत, म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा. नंदुरबार जिल्ह्यात देखील आता ह्या 15-16च्या दरम्यान म्हणजे 16-17च्या दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात देखील पावसाला सुरुवात होणार आहे, म्हणून ह्या नंदुरबार जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. राज्यात मात्र 15 जुलै, 16, 17, 18ला विखुरलेल्या स्वरूपात भाग बदलत पाऊस पडणार आहे. सर्वदूर पडणार नाही, फक्त पाऊस सुरू होणार, एकदम असा बंद पडणार नाही, म्हणून हा अंदाज खास करून अंदाज दिलेला आहे. कारण की प्रसार माध्यमातून खंड असा शब्द वापरला. तुम्हाला सांगू इच्छितो एकदम खंड म्हणजे की सगळा पाऊस बंद असतो,